हॅलो नमस्ते. आज आपण प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग करणार आहे. तर बघा, हे आपण आधी उंची टाकून घेऊ. उंची आहे आपली 13 आहे, तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी टाकू. हे कंपल्सरी आहे, तुम्ही कोणत्याही मापाचं पेपर कटिंग करा, त्यामध्ये उंचीमध्ये 1 इंच टाकायचंच. तर आपली ही उंची लावली आणि आपण इथे शोल्डरचे माप घेणार. शोल्डर आता मी हे 5.5 घेते. हे आपलं हे 32 मापाचं पेपर कटिंग आहे. आणि मुंडा खोली ही मी 5.5 वर नशान लावणार आणि पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची. आणि आपले जे छातीचे माप आहे आपलं हे 32चं आहे, तर आपण 8 इंचावर आणि 1.5 इंच मार्जिन हे पण आपण सरळ जोडून घेऊ. हे बघा. आणि आता आपले जे कमरेकडचे माप आहे ते आपण हे 1.5 इंचाची जे रेषा आहे या सरळ ओढून घेऊ. आपले कमरेचे माप यामध्ये येतील. 1 इंच आपला पाठीमागे टक्स आहे आणि इथून आपण 1.5 इंच आणि याचा मध्य करून घ्यायचा. या रेषेचा मध्य करायचा आणि आपला हा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आणि आपला हा जो समोरचा भाग पाठीमागचा भाग आहे म्हणजे आपला हा, आणि पाठीमागची गळ्याची उंची आता आपला 9 इंच आहे. आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच घेतलं म्हणजे मार्जिनसाठी. आणि हा असा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा. वरच्या साईडने 2.5 इंच, खालच्या साईडने 2.5 इंच चौकोन तयार करून आपण आकार देऊन घ्यायचा. म्हणजे तुम्हाला डिझाईनचा द्यायचा असेल, तुमच्या आवडीनुसार द्यायचा. आता आपण गोल गळा दिलेला आहे. आणि आता हे पाठीमागचा टक्स आपण हा 4 इंच आणि उंचीलाही 4 इंच आणि हे सरळ रेष ओढून घेऊ. दोघी साईडने आपण अर्धा इंचाचा हा टक्स तयार देऊ. हा आपला पाठीमागचा टक्स आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे मागच्या भागाचे माप टाकून तयार झालेले आहे. आता आपण हे कट करून घेऊ. हे बघा, आपला हा पाठीमागचा भाग कट करून तयार झालेला आहे. आता आपल्याला प्रिन्सेसचा समोरचा भाग तयार करायचा आहे, म्हणजे आपला हा फ्रंटचा भाग तयार करायचा आहे. जर आपण हा पाठीमागचा भाग आहे हा सेम जसा तसा आपण हा पेपरावर उतरून घेऊ. मग नंतर आपण हे माप वाढवू. हे बघा, असं आपण सेम उतरून घेतलं. आता आपण हा जे वरच्या साईडचे एक्स्ट्राचं कट करून घेते. आणि बघा, हे समोरचा गळा मी हा 6 वर घेते. हे म्हणजे तयार 5.5 इंच, अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये दाबलं जाईल. इथून 2.5 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच असा हा चौकोन तयार करून घ्यायचा आणि आकार द्यायचा जे आपल्या आवडीनुसार. पानगळा, गोलगळा. आता आपण हा गोलगळा दिलेला आहे. आणि इथे आपण हे 5.5 वर नशान हे पुन्हा आपण डबल लावून घेऊ. आणि हे सरळ रेष आणि इथून आपण पाऊण या 1 इंच वर नशान लावायचं आणि असा हा आकार देऊन घ्यायचा. बघा, आपला फ्रंटचा भाग आहे. मागच्या साईडला आपण 1.5चा दिला, समोरच्या याच्यामध्ये पाऊण इंचावर. हे बघा, हे 9.5 वर मी पॉईंटचा आकार दिलेला आहे आपला. आणि इथून 3.5 आणि ही सरळ रेष ओढून घेईल. आणि आपला हा प्रिन्सेसचा आकार आपल्या मुंडा खोलीकडे आकार असा सरळ गोलमध्ये देऊन घेईल. हे बघा. आणि आपण इथून 1.5 इंच कट घेऊ. आता आपलं छोटं माप आहे 32चं, तर आपण 1.5 इंचाचं घेऊ आणि असा प्रिन्सेस कटचा आकार देऊ. म्हणजे आपण हा कट मापानुसार द्यायचा. 2, 2.5 आपल्या. आणि इथून मी 1 इंच आणि जे आपलं 1.5 इंच या साईडला कट आहे ते आपण साईडला 1.5 इंच वाढून घेतलेलं आहे. तर बघा, आपण जे हे 1 इंच साईडला वाढवलेलं आहे ते याच्यासाठी आपण अर्धा इंच ह्या रेषेच्या साईडकडनं आणि अर्धा इंच ह्या रेषेच्या साईडकडनं. तर आपल्याला हा इथून 1 इंच आपला कट होतो, तोच 1 इंच आपण ह्या साईडला वाढवलेला आहे. आणि आपला जो हा 1.5 इंच आहे तोही आपण साईडला 1.5 इंच वाढवलेला आहे. आता मी इथे 1 इंच वाढवते. हे फक्त मी समोरच्या भागाच्या साईडलाच वाढवते आणि जे साईडच्या कट आहे तिकडे मी अर्धा इंच
कट करणार आहे, वरच्या साईडला घेणार आहे. म्हणजे आपली जेव्हा प्रिन्सेस कटला आपण स्टिच करतो, शिवतो, तेव्हा ती वरच्या साईडला जाते. तेवढ्यासाठी आपण 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. आणि बघा आता आपण हे कट करून घेऊ. हा मधला खोल गळा कट करायचा नाही, कारण हे मी नंतर कट करते. आणि आपला हा समोरचा गळा आणि बघा आपलं हे पण आपण टक्स कट करून घेऊ इथला, म्हणजे आपल्या जो समोरच्या भागाकडे चूड पडत नाही. ज्या चुन्या येतात ना त्या येतात नाही. आणि आपण हा तो 1.5 इंचाचा वाढवला आहे, हेही कट करून घेऊ. हे बघा आपण इथे असं जोडताना मी हा कट नंतर देते शिवताना. आणि बघा या साईडने 5.5 इंच आहे, तर आपल्याला या साईडनेही 5.5 करायचं आहे. आता आपले हे 6 इंच आहे, तर अर्धा इंच आपण हा कट करू, कारण आकार दिला ना त्याच्याने आपला हा अर्धा इंच वाढलेला आहे. तर आपण हा कट करून घेऊ. हे बघा असं हे कट करून घेतलेलं आहे. आणि बघा आपण इथे जोडतो तेव्हा आपला मुंडा खोली कमी होतो, तर आपण त्याला अर्धा इंच खालच्या साईडने वाढून घ्यायचं. हे बघा हे असं खालच्या साईडने अर्धा इंच वाढून घ्यायचं. आणि आता हे असं आपण कट करून घ्यायचं. आणि इकडे अर्धा इंच आपण डाऊन केलं होतं तेही कट करून घ्यायचं. हे बघा आपले साईड पीस कटोरी आणि पाठीमागचा भाग एवढं तयार झालेला आहे. आणि आता आपण बाही आपली लांब बाही आहे, तर बाही 10 इंचाची आहे, तर त्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी आणि घडी आपली 8 इंचाची घेतलेली आहे. आता आपण छातीचा चौथा साईज घडी टाकलेली आहे आणि अशी सरळ रेष ओढून घ्यायची. आणि आपली हे कॅप हाईट 3.5 आणि आतमध्ये 1.5 इंच घ्यायचं. आणि जे आपण बाहीचे आकार देतो नेहमीप्रमाणे तसे आकार द्यायचे. आणि नंतर खालचा आकारही आपण अर्धा इंच गॅप राहील एवढा आकार द्यायचा. आणि बघा आपला दंड घेरा आपण हा 5 इंच वर नशाण लावणार आणि 1.5 इंच आपली ही मार्जिन. जसं आपण छातीमध्ये 1.5 इंचाचं मार्जिन घेतो तसंच आपण बाहीमध्ये बी 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची. हे बघा हे मार्जिनची आपण रेषा ओढून घेऊ. बघा अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे. 10 इंचाची बाही आहे, 1 इंच मार्जिनसाठी घेतलेलं आहे आपण. घडी 8ची आहे आणि कॅप हाईट आपली 3.5ची. तर अशा प्रकारे आपण बाहीचे माप घेऊन आपण हे बाही कट करून घेऊ. आधी वरच्या साईडने कट करून घ्यायची बघा. आणि नंतर तिला ओपन करून हा एक समोरचा भाग कट करायचा. म्हणजे जो हा खोल भाग येईल हा आपण समोरून लावायचा आणि जो उंच भाग आहे तो पाठीमागून लावायचा आणि मध्ये सेंटर कट लावून लावायचे. हे बघा अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे आणि आपले हे सगळं कटिंगही तयार झालेलं आहे. आता आपण हा जो गळा आहे हाही कट करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे आपला हा गोल गळा पाठीमागचा तयार झालेला आहे. आणि आपले हे प्रिन्सेस कटचं कटिंगही तयार झालेलं आहे. 32 मापाचं आपलं हे कटिंग आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट